वाशिम जिल्ह्यात सलग जर बघितलं तर 8व्या दिवशीही डिझेलसाठी वनवन भटकावं लागत असल्याचं शेतकऱ्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती मी सध्या गजानन पेट्रोल पंपावर आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं वाशिम शहरापासून काही अंतरावर हे पेट्रोल पंप आहे। विशेषतः म्हणजे शेतकरी हे 12 वाजले तरीही शेतकऱ्याची इथं रांग मोठ्या प्रमाणात दिसून येते। सकाळपासून या शेतकऱ्यांनी इथं कॅना घेऊन आपल्या इथं आलेले आहेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं आले। सकाळी जर बघितलं तर सकाळीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर गर्दी पाहायला मिळाली होती आणि लांबच लांब कॅनाही या ठिकाणी दिसून आल्या होत्या। मात्र सध्या आता हे मध्यरात्रीचा टाइम आहे। मध्यरात्री या टाइमात बी शेतकरी इथं आलेले आहेत, तरी बी या ठिकाणी जर बघितलं तर त्यांना म्हणजे स्वतःचा डब्बा असो का काही इथलचं पाणी असो की स्वतःच आणावं लागत आहे असल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर वयोवृद्ध यामध्ये आहेत, वयोवृद्ध बी या ठिकाणी शेतकरी आहेत, त्यांनाही कॅना घेऊन इथे यायची वेळ येते। तसेच काही तरुणही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते। सध्या परिस्थिती लांबच लांब लाईन इथं असल्याचं याच्यावरून आपल्याला दिसून येते। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथं पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी इथं शेतकरी तसेच वाहनधारकही दिसून येते। वाहनाच्या काही रांगा आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर सकाळपासूनच शेतकरी अनेक पेट्रोल पंपावर भटकताना दिसत आहे। विशेष म्हणजे खरीप हंगाम आला आणि शेतकऱ्यांना डिझेलची अत्यंत गरज आहे। मात्र शेतकऱ्यांना हे डिझेल मिळवण्यासाठी कॅनाचा वापर करावा लागत आहे। सध्या परिस्थितीत जर बघितलं आपल्याला काही शेतकरी आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय परिस्थिती, केव्हापासून आले तुम्ही इथं? दादा, आम्ही 4 वाजतापासून रांगेमध्ये लागलो। आता रात्रीचे 12 वाजा लागले। आताही आमचा नंबर याच्यानंतर 1 तासाने लागतो। पण या पंपावर डिझेल वाटण्याची खूप चांगले नियोजन आहे आणि प्रत्येक माणसाला 3000 रुपयाचं डिझेल हे देत आहेत। नक्कीच मला हे सांगा, पण मात्र वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावर जर बघितलं तर अनेकांना भटकंती करावं लागते या पेट्रोल पंपामध्ये डिझेल। आम्ही आज दिवसभरात हे तिसऱ्या पंपावर आलो। 2 पंपावर गेलो, नंबर लागला, डिझेल संपलं। हे तिसरा पंप आहे। सकाळपासून कोणी तर सकाळी 6 वाजतापासून रांगेत आहे। काय करणार, इलाज नाही त्याच्याशिवाय। नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी येतं। मग एक सांगा दादा, तुम्ही कितीपासून आले आणि काय परिस्थिती तुमची आता हे डिझेल घेण्यासाठी? 6 वाजतापासून आलो सकाळी। काय परिस्थिती डिझेल मिळत? डिझेल आता 1 घंट्यात मिळेल अशी आशा आहे। 1 घंट्यात मिळेल। अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, मला सांगा काय परिस्थिती, सध्याची परिस्थिती जर बघितलं तर या पेट्रोल पंपावरून त्या पेट्रोल पंपावर भटकंती करायला लागत आहे, काय करायचं? प्रत्येक शेतकरी हा घरापासून तर वाशिमपर्यंत उपाशी येत आहे आणि रात्रीचे 12 वाजेपर्यंत तो आपल्या डिझेलची वाट पाहत आहे, मिळते की ना मिळते। उपाशीपोटी या ठिकाणी बसून हा शेतकरी या ठिकाणी रात्रंदिवस काढत आहे, तरीसुद्धा डिझेल मिळत नाही। प्रत्येकाला डिझेल हे मिळालंच पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला कोण्याही परिस्थितीत आणि अशा परिस्थिती नको आहे। प्रत्येक शेतकरी हा कृषीप्रधान देशामध्ये राहतो, तरीसुद्धा या ठिकाणी आज प्रत्येक शेतकऱ्याला अशी अवस्था झालेली आहे की घरनादार या ठिकाणी डिझेलसाठी हाल होत आहेत। नक्कीच दादा, मला सांगा आता किती वेळानं तुमचा नंबर? आम्ही 6 वाजता या ठिकाणी आलेलो आहो। आणखीन 1 ते 1.5 घंटा लागेल की या ठिकाणी आम्हाला डिझेल मिळेल की ना मिळेल हे सुद्धा याची सुद्धा गॅरंटी नाही। नक्कीच हे होते शेतकरी 6 वाजतापासून सायंकाळचे आलेले तर सध्या 12च्या पुढेही टाईम गेला। अजून 1-2 तासांनी त्यांना डिझेल मिळेल का नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र आहे। सध्या परिस्थिती प्रशासनाने याच्यात कुठेतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV 9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।